आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात त्या व्हिडिओच्या माध्यमातून। सिलिंगच्या जमिनी विक्रीचा मार्ग मोकळा, राज्य सरकारचा निर्णय, रेडी रेकनरच्या 25 ते 30% रक्कम द्यावी लागणार। राज्य शासनाच्या कमाल जमीन धारणा कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनी आता वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करून विकणे शक्य होणार आहे। त्यासाठी जमिनीच्या रेडी रेकनर मूल्याच्या क्षेत्रानुसार 30 किंवा 25% रक्कम भरून ही विक्री करता येईल। पूर्वी सिलिंगच्या जमिनीची खरेदी विक्री करताना 50% रक्कम वर्ग 2 या दर्जावरच विक्रीची परवानगी दिली जात असे। अफवांवर विश्वास नको, राज्यात पुरेसा इंधन साठा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे पॅनिक बाईंग टाळण्याचे आवाहन। अफवांमुळे लोक घाबरून विनाकारण जादा पेट्रोल डिझेल भरतात तेव्हा पुरवठा साखळीमध्ये व्यत्यय येतो। याचा अर्थ साठा कमी आहे असा नाही, अशा घबराटीमुळे गोंधळाची परिस्थिती तयार होत असते। अजितदादा पवार राष्ट्रवादीला लागणार मोठा सुरुंग, 22 आमदार परतणार, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये। पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम, खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्ट भूमिका केली। आपला गट एकसंध ठेवतानाच अजितदादा गटाला मोठे खिंडार पडण्याचे शरद पवारांचे संकेत। अल्पभूधारकांपुढे जगण्याचा प्रश्न, 79% शेतकरी अल्पभूधारक, अनियमित पावसाने शेतकरी अडचणीत। अमरावती जिल्ह्यातील तब्बल 4,56,360 शेतकऱ्यांपैकी सुमारे 79% शेतकरी अल्प आणि अत्यल्प भूधारक वर्गामध्ये मोडत असल्यामुळे शेतीतून उदरनिर्वाह करणे कठीण जात आहे। फळबाग योजनेमध्ये द्राक्ष पिकाचा समावेश होणार, सविस्तर प्रस्ताव सादर करा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश। द्राक्ष विमा योजनेमध्ये पुढील प्रमाणे बदल होण्याची शक्यता आहे। द्राक्ष पिकाला वर्षभर विमा संरक्षण देण्याबाबत चर्चा, विमा कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर करण्याचा प्रस्ताव, विमा संरक्षण रक्कम 3,80,000 5,07,00,000 वाढवण्याचा विचार। नागपूर जिल्ह्यात जलसंधारणासाठी नाम फाउंडेशनची मदत, 73 गावांमध्ये लोकसभा, गाळमुक्त तलाव आणि शिवारावर भर। कुटुंबात एकाची वैधता तरीही नव्या पिढीला कागदपत्रांचा मनस्ताप, जात पडताळणीचा जाच, प्रशासकीय त्रुटी आणि पुराव्यांच्या अटींमुळे अनेक अर्जदार कमालीचे त्रस्त। शासकीय नियमानुसार कुटुंबामध्ये जर वडिलांचे, सख्या भावाचं किंवा काकांचं जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर नवीन अर्जदाराला ते प्रमाणपत्र महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरणं असं अपेक्षित आहे। मात्र सध्या लातूरमधील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करताना घरातील जुनी वैधता बाजूला ठेवून पुन्हा 18 ते 20 विविध प्रकारचे जुने महसुली आणि शैक्षणिक पुरावे मागितले जात आहेत। विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट, तर कोकणाला पावसाचा इशारा, वर्धा 47.1 तर नागपूर 46.6 अंशावर। 30 जून पूर्वीच कर्जमाफी, सरकारचा ॲक्शन मोड, कर्जमाफीवरील आचारसंहितेचे संकट बाजूला। निर्माण झालेल्या संभ्रमावर बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की निवडणूक असली तरी कर्जमाफीच्या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही। भरणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी कर्जमाफीबाबतचा योग्य तो निर्णय घेतील। हरभरा खरेदीचे आश्वासन देऊन पोर्टल बंद, शेतकऱ्यांना क्विंटल मागे 800 रुपयांचा फटका, रोहिदास चव्हाण यांचा आरोप। केंद्र शासनाने हरभरा खरेदीला 29 मे पर्यंत मुदतवाढ जाहीर केली, मात्र अवघ्या 2 दिवसातच नाफेडचं पोर्टल बंद करून खरेदी प्रक्रिया थांबवण्यात आली। त्यामुळे अजूनही अनेक शेतकऱ्यांचा हरभरा घरातच पडून असून शासनाच्या निर्णयामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। नियमानुसार MSP खरेदी प्रक्रिया 90 दिवस सुरू राहणे अपेक्षित असताना केवळ 58 दिवसातच खरेदी गुंडाळण्यात आली। नांदेड जिल्ह्यात यंदा पाण्यासाठी नव्हे तर चक्क डिझेलसाठी रांगा लागल्या, पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे फलक, तासनतास कॅन घेऊन तळपत्या उन्हामध्ये डिझेलसाठी वणवण। पेट्रोल आणि डिझेलची टंचाई अधिक तीव्र होणार या भीतीने वाहनधारकांकडून पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी सुरू झाली। अनेक पेट्रोल पंपांवर छोट्या कॅनऐवजी काही वाहन चालक थेट ड्रमच घेऊन दाखल झालेत आणि त्यामुळे पेट्रोल पंपावर अशा मंडळींसोबत इतर मंडळींचा वाद देखील वाढतोय। डिझेलची टंचाई लक्षात घेता पेट्रोल पंपांवर पोलीस फौज फाटा तयार करण्यात येत आहे। ग्रामीण भागामध्ये मोफत गुडघा शस्त्रक्रियेची मागणी, वाढत्या गुडघेदुखीमुळे ज्येष्ठ नागरिक त्रस्त, खासगी उपचारांचा खर्च परवडेना। ग्रामीण भागामध्ये वाढत्या गुडघेदुखीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले असून काठीचा आधार घेतल्याशिवाय चालणं देखील कठीण झालंय। योग्य उपचार आणि शस्त्रक्रिया अभावी अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय। शासनाच्या योजनांनुसार काही ठिकाणी गुडघा शस्त्रक्रिया मोफत असल्याचं सांगितलं जात असलं तरी रुग्णांकडून विविध कारणांनी अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत। कापूस उत्पादकांचे 3,500 कोटींचे नुकसान, एकूण उत्पादनाच्या 29% कापूस MSP दराने खरेदी। CCIने 100 लाख गाठी कापूस MSP दराने खरेदी केलाय, तर उर्वरित 201 लाख गाठी कापूस MSP पेक्षा किमान 1,000 रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेल्यामुळे शेतकऱ्यांची 3,417 कोटी रुपयांचं नुकसान झालंय।
महाराष्ट्राला मिळाले 4 नवीन द्रुतगती महामार्ग, 51,906 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी, 2028 पर्यंत प्रवास सुसाट होणार. महाराष्ट्र सरकारने 51,906 कोटी रुपयांच्या 4 नवीन द्रुतगती महामार्गांना मंजुरी दिली. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाशी जोडणारे हे प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे. नापेडपेक्षा खुल्या बाजारपेठेत कांद्याला अधिक भाव, नापेडकडे शेतकऱ्यांची पाठ, अवघ्या 44 टन मालाची खरेदी. सोलापूर जिल्ह्यावर पुन्हा पाणी टंचाईचं गंभीर संकट, उजनीतील 4 महिन्यांमध्ये निम्मा पाणीसाठा संपला. मे महिन्याच्या मध्यातच ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईची चर्चा सुरू झाली. अनेक गावांमध्ये विहिरी आणि बोरचं पाणी झपाट्याने खाली आलंय. काही ठिकाणी टँकरची मागणी वाढू लागली, तर गेल्या काही वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे ग्रामीण भागामधील जलस्रोतांवर मोठ्या प्रमाणात ताण वाढत चाललाय. आता पैसे न मोजता होता येणार ड्रोन पायलट, खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना प्रशिक्षण मिळणार. या प्रशिक्षणासाठी साधारणतः 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. मात्र अमृत संस्थेमार्फत लक्षयित घटकांसाठी तो पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आलाय. आणि प्रशिक्षणादरम्यान राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था देखील संस्थेकडून करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रामध्ये पिकांवर औषध फवारणी, पीक निरीक्षण आणि जमीन सर्वेक्षणासाठी प्रशिक्षित ड्रोन पायलटची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढते. त्याचप्रमाणे बांधकाम, महामार्ग, रेल्वे, जलसंपदा आणि सरकारी विकास प्रकल्पांच्या पाहणीसाठी ड्रोनचा वापर वाढतोय. विवाह समारंभ, चित्रपट जाहिरात तसंच कार्यक्रमांची एरियल चित्रीकरण यासाठी देखील ड्रोन ऑपरेटरची आवश्यकता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 605 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा, अधिसूचना जारी करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी, उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामध्ये सुधारणा. अमरावती जिल्ह्यात पीक विम्याच्या भरपाईमध्ये 10 तालुक्यांमधील शेतकऱ्यांना ठेंगा, कंपनीचं चांगलं 13 कोटींचा प्रीमियम आणि 2.5 कोटींचा परतावा. पीक विमा कंपनीद्वारा फक्त 4 तालुक्यांमध्ये अल्पसा परतावा देऊन चांगलाच हात मारल्याचा आरोप होताना दिसतोय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भूकंप मापक यंत्राचे पैसे अडकले, जायकवाडी धरण सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, रक्कम घेऊनही मेरिट संस्थेची उदासीनता. जायकवाडी धरणावर 15 मे 1994 रोजी अमेरिकन बनावटीचं भूकंप मापक यंत्र बसवण्यात आलं होतं. तब्बल 47 लाखांची रक्कम घेऊन देखील मेरिट संस्थेची या कामासंदर्भात उदासीनता दिसून आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पश्चिम महाराष्ट्रात खानमाफियांचा सुळसुळाट, महसूल खात्याचा अर्थपूर्ण कानाडोळा, सह्याद्रीचा घाटमाता होऊ लागलाय उजाड. बांधकाम क्षेत्रामध्ये कृत्रिम वाळूचा वापर सुरू झाल्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री घाटमात्याच्या परिसरामध्ये हजारो खानमाफियांचा सुळसुळाट चालू झालाय. महसूल खात्यामध्ये स्थानिक मंडळींना आताशी धरून या खानमाफियांनी सह्याद्रीचा सगळा घाटमाता पोखरायला सुरुवात केली. आगामी वर्षात लग्नाळूंची मोठी कसरत, गुढीपाडव्यापर्यंत 36 विवाह मुहूर्त उपलब्ध, ग्रहांच्या अस्तामुळे शुभ तारखा घटल्या. उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यामध्ये उष्माघाताच्या भीतीमुळे सकाळी 10 वाजता लॉकडाऊन, उष्णतेच्या लाटेमुळे पारा 48.2 अंशावर बनले देशातील सर्वात उष्ण ठिकाण. एल निनो पावसात नव्हे तर तोंडचं पाणी पळवणार, यंदा कोणती पिके घेणार, पावसात खंड पडण्याची शक्यता. मिश्र आणि आंतरपिकांचा शेतकऱ्यांना ठरू शकतोय मोठ्या प्रमाणात आधार. मनरेगा जाणार, नवीन योजना येणार, 31 मे पर्यंत किती कामे पूर्ण होणार. ग्रामपंचायती, पंचायत समित्यांना कामांच्या पूर्ततेबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी. शेतीची कामे लक्षात घेता या योजनेमध्ये मजुरांना 60 दिवसांचा विशेष कालावधी निश्चित करण्यात आलाय, ज्यामुळे ऐन हंगामामध्ये मजुरांची देखील टंचाई भासणार नाही. अवजडवाणी 2 वर्षात धावणार इथेनॉलवर, केंद्र सरकार 5,000 इथेनॉल पंप सुरू करणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, टोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.